नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 5वीतील कुठलं युनिट अभ्यासत आहोत. आपण युनिट 5 आपला अभ्यास चालू आहे. त्याच्यातलं मुलांनो आपलं 5.3 पर्यंत काय झालेलं आहे, शिकवून झालेलं आहे. आता आपण अ, अ, युनिट 5 मधील जी आहे 5.4 वेअर गो द बोट्स ही ही जी कविता आहे, ही जी पोएम आहे ती आज आपण अभ्यासणार आहोत. तर मुलांनो बघा, वेअर गो द बोट्स म्हणजे बोट्स म्हणजेच काय, जे नाव आहेत, त्या होडी आहेत, त्या कुठे जातात. वेअर गोज द बोट्स म्हणजे ज्या ह्या बोटी आहेत त्या कुठे जातात. तर मुलांनो, या कवितेमध्ये आज आपण अभ्यासणार आहोत की एका छोट्याशा मुलाच्या कल्पनाशक्तीवर आधारलेली ही काय आहे, एक छोटीशी पोयम आहे. तर बघा मुलांनो, जेव्हा तुमच्यासारख्या छोट्या मुलांनी हे काय केलेलं आहे, म्हणजे त्याचं इमॅजिनेशन त्याच्या कल्पनाशक्तीवर आधारित आहे. तर मुलांना जेव्हा पावसाळा सुरू होतो, मग काय होतं, पाऊस यायला लागला की आपण काय करतो, जे आपले पेजेस आहेत, वहीचे पेजेस आहेत, पानं आहेत, त्याची काय करतो, आपण बोट बनवतो की नाही? होडी तयार करतो किंवा मग आपल्या घरासमोरून वाहणारं पाणी असेल किंवा थोडंसं ओढं असेल, स्ट्रीम्स असेल, पॉन्ड असेल किंवा ज्या नद्या असतील, तर काय करतो आपण, आपल्या एरियात जर असेल नदी वगैरे, तर आपण आपली जी होडी आहे किंवा जी बोट बनवतो ती नदीमध्ये सोडतो. तर असंच या कवितेमध्ये वेअर गोज द बोट्स म्हणजे बोट कुठे जातात. तर ही एका लहान मुलांच्या कल्पनाशक्तीवर आधारलेली ही काय आहे, एक छोटीशी पोयम आहे. त्याचं इमॅजिनेशन आहे की तो म्हणतो की मी ज्या बोट बनवतो, मी ज्या नाव किंवा ज्या होड्या तयार करतो, ज्या मी पाण्यात सोडतो, त्या कुठे जातात, कोणाला भेटतात आणि नदी त्यांना कुठे-कुठे घेऊन जाते. नदीचा प्रवास कसा असतो, तिची सुरुवात कुठून होते आणि कुठपर्यंत वाहत जाते आणि ती वाहताना कुठकुठल्या वस्तूंना भेटते, कुठकुठल्या एरियातून जात असते. तर हे निसर्गाचे सुंदर असं जे वर्णन आहे ते आपल्याला या कवितेत आज बघता येईल. तर मुलांना, तुम्ही रेडी आहात? चला मग आपण काय करूया, पोयमला सुरुवात करूया. तर काय नाव आहे मुलांनो, आपल्या पोयमचं नाव काय आहे? वेअर गोज द बोट्स म्हणजे बोट्स कुठे जातात. तर बघा मुलांनो, आपल्याला इथे बघा एक सुंदर असं चित्र दिलेलं आहे. ही काय आहे, नदी आहे आणि दोन्ही बाजूला काय, कुठे पर्वत आहेत, झाडे झुडपे आहेत आणि नदीच्या किनारी तुम्ही बघितलं असेल, वाळू असते, अशी गोल्डन कलरची सँड असते असते की नाही. त्याच्यात आपण किल्ले बनवतो, खेळतो त्याच्यात. तसं सुंदर वेअर गोज द बोट्स, बोट्स म्हटलं की नदी, नदीचा प्रवाह आलाच. तर ते सुंदर इथे वर्णन असं केलेलं आहे. तर मुलांना, या कवितेमध्ये वेअर गोज द बोट्स ही कवितेमध्ये आपण काय करूया, ही कविता आधी लक्षपूर्वक वाचूया आणि आपण रिदममध्ये गाऊया. मग तुम्ही तयार आहात? चला पोयमला आपण काय, रिदमिक याच्यात आपण गायला सुरुवात करूया. तर काय नाव आहे आपल्या मुलांचं, पोयमचं नाव मुलांनो, वेअर गो द बोट्स. डार्क ब्राउन इज द रिवर, गोल्डन इज द sand, flows along forever with trees and either hand. Green leaves are floating, castle of the foam. Boats of mine are boating, where will all come home? On goes the river and out past the mill. Away down the valley, away down the hill. Away down the river, 100 miles of more. Other little children shall bring my boots ashore. तर बघा मुलांनो, अशा प्रकारे आपण काय केलेली आहे, जी पोयम आहे ती गायलेली आहे, रिदमिक स्वरात आपण गायलेली आहे. तर तुम्ही पण मुलांनो ही पोयम लर्न करा आणि काय करा, अशाच रूपाने गाण्याचा प्रयत्न करा. आपल्याला ओरलमध्ये पोयम गायला सांगतात किंवा तुम्हाला कुठल्या पोयम येतात हा प्रश्न असतो, त्याचं पण प्रिपरेशन होते. तर ही जी सुंदर पोयम आहे, ही आपण काय केलेली आहे, आपण गायलेली आहे. तर मुलांना, आपल्याला काय दिसते आहे, तुम्हाला एक असं नदी दिसते आहे आणि नदी किनारी तुमच्यासारखी छोटी खेळणारी बागडणारी काय दिसतायत, मुलं दिसत आहेत. आणि त्या मुलांनी काय केलेलं आहेत, अशा ज्या कागदापासून, पेपरपासून काय केलेलं आहेत, अशा बोट तयार केलेल्या आहेत. दिसतंय तुम्हाला इथे, इथे बोट तयार केलेल्या आहेत आणि हे जे मुलं आहेत हे काय आहेत, नदी किनारी काय आहेत, असे बसलेले आहेत. तर इथे आपल्याला या पोएममध्ये तेच सांगितलेलं आहे, की एक तुमच्यासारखाच एक छोटासा मुलगा आहे. तो पण असा विचार करत असतो, की अरे नदी ही अशी वाहत जाते, त्याच्यात आपण बोट सोडतो किंवा ज्या कागदाच्या बोटी आपण सोडतो पाण्यात, त्या पाण्याचा प्रवाह बरोबर कुठे-कुठे जातात, कोणाला भेटतात. मग त्या बोटी खरंच परत येतील का घरी? की त्या दुसऱ्या कोणाच्या छोट्या मुलांच्या हातात लागतील का?
आणि बोटीचा प्रवास करताना तो कुठल्या कुठल्या स्थळांमधून होतो आणि नदी कशी कशी वाहत जाते आणि आपल्या बोटीचा प्रवास कसा होत जातो. तर एका लहान मुलाच्या कल्पनाशक्तीने की त्यांनी असं विचार केलेला आहे की काय होत असेल असं, तर त्याच्यावर आधारित अशी सुंदर अशी पोयम आहे मुलांना. चला मग आपण पोयमचं जे स्पष्टीकरण आहे, एक्सप्लेनेशन आहे ते काय करूया आपण बघूया. तर बघा आपल्याला इथे सुंदर असं वर्णन दिलेलं आहे. आपल्याला दिसते एक सुंदर अशी नदी दिसते आहे. नदीच्या बाजूला वाळू दिसते आहे, सँड दिसते आहे, झाडं दिसतायत, पानं दिसत आहेत वगैरे. तर बघा आपण पोएमला सुरुवात करूया. काय दिलेलं आहे? डार्क डार्क ब्राउन इज द रिव्हर. तर बघा मुलांनो, रिव्हर रिव्हर RIVER रिव्हर म्हणजेच काय? नदी. तर नदीचं पाणी कसं आहे? डार्क ब्राउन. डार्क ब्राउन म्हणजे असे चॉकलेटी कलरचा आहे तो, ब्राऊन कलरचा आहे, तपकिरी रंगाचा आहे. डार्क ब्राउन इज द रिव्हर. तर बघा मुलांनो, जेव्हा पावसाळ्यात आपण बघा मोस्टली जे पेपर पासून ज्या बोट बनवतो, जे लहान मुलं बनवतात, ते मोस्टली आपण केव्हा करतो? ते पावसाळ्यामध्ये. जेव्हा पावसाची सुरुवात होते, तर आपण जाता जाता आपल्याला जर रस्ता दिसला किंवा छोटे-छोटे नाले, ओढे वगैरे दिसले, तर त्याच्यात आपण आपली बोट सोडत असतो असं. किंवा जिथे भरपूर पाणी साचलेलं आहे, तिथे आपण बोट सोडत असतो. तर तुम्ही पावसाळ्यातलं पाणी पाहाल, जसं बाकीच्या सीझनपेक्षा पावसाळ्यामधलं पाणी थोडंसं असं चॉकलेटी असते. त्याच्यामध्ये त्या पाण्यामध्ये माती मिक्स झालेली असते किंवा पावसामुळे त्या पाण्याच्या नदीच्या वाहत्या प्रवाहाबरोबर काय येते? माती पण वाहून येते आणि ते पाणी कसं दिसते आपल्याला? ब्राऊन म्हणजेच तपकिरी रंगाचे दिसते, चॉकलेटी कलरचं दिसते. तर याच्यात कवी म्हणतो डार्क ब्राउन इज द रिव्हर. रिव्हरचं पाणी कशी आहे? ही नदी कशी आहे? नदी पूर्ण अशी डार्क ब्राउन आहे, म्हणजे चॉकलेटी रंगाची आहे, तपकिरी रंगाची आहे. गोल्डन इज द सँड. गोल्डन इज द सँड. गोल्डन इज द सँड म्हणजे बघा, ही नदी आहे आणि नदीच्या दोन्ही बाजूला सपोज ही नदी असेल, तर या नदीच्या दोन्ही किनाऱ्यावर बँक म्हणजे हे किनारा. या किनाऱ्यावर काय असते मुलांनो? ह्या नदीच्या किनाऱ्यावर काय असते? वाळू असते. सँड म्हणजेच काय? SAND. सँड म्हणजे काय? वाळू असते. तर याच्यात कवी म्हणतो आहे, पोएट म्हणतो आहे, डार्क ब्राउन इज द रिव्हर. नदीचं पाणी कसं आहे? गोल्डन आहे, तपकिरी रंगाचं आहे. ते पावसामुळे काय झालेलं आहे? थोडंसं ब्राऊन कलरचं आहे. गोल्डन इज द सँड. आणि नदी किनारी तुम्ही बघाल तर दोन्ही बाजूला काय असते? वाळू असते, सँड असते. आणि ती कशी आहे? तर सूर्यप्रकाशामुळे कशी चकाकत आहे? ती गोल्डन इज द सँड. तर वाळू कोणत्या रंगाची आहे? गोल्डन रंगाची आहे. म्हणजेच काय? सोनेरी रंगाची आहे. म्हणजे पाणी बघा किती सुंदर असं वर्णन केलेलं आहे. नदीचं पाणी डार्क ब्राऊन आहे, चॉकलेटी कलरचं आहे, तपकिरी रंगाचं आहे आणि नदीच्या किनाऱ्यावर दोन्ही बाजूला काय आहे? मुलांना गोल्डन रंगाची म्हणजे सोनेरी रंगाचीच काय आहे? सँड आहे. म्हणजेच दोन्ही बाजूला अशी सुंदर चकाकणारी अशी वाळू आहे. इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे. आता आपण नेक्स्ट लाईन बघूया काय आहे? अ फ्लोज अलोंग फॉरएव्हर. इट फ्लोज अलोंग फॉरएव्हर. आता तुम्ही नदी बघाल तर काय असते? फॉरएव्हर म्हणजे काय? नेहमी ती तुम्हाला अशी संथ गतीने वाहताना दिसते. जर खूप पाऊस असेल वगैरे, भरपूर पाणी असेल, तर तिचा आवाज म्हणजे जसं एखाद्या दरीतून कोसळत असेल, एखाद्या पहाडावरून ती खाली उतरत असेल, वाहत असेल, तसं धबधब्यासारखा आपल्याला धबधबा आवाज येतो. पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह असेल तर पाणी असं फास्ट वाहत येतो की नाही? तर नदी कसं आहे? अशी फॉरएव्हर म्हणजे कधी न थांबता ती काय असते? अशी वाहत असते. इट फ्लोज. फ्लोज म्हणजेच मुलांनो वाहने. FLOWS. इट फ्लोज अलोंग फॉरएव्हर. नदी कशी असते? अशी नेहमी. फॉरएव्हर म्हणजे सतत. नदी कशी असते? अशी फॉरएव्हर अशी वाहत असते, कधीच थांबत नाही. ती सतत वाहत असते. विथ ट्रीज ऑन ईदर हँड. आणि बघा मुलांना, जेव्हा नदी वाहते किंवा नदीच्या तुम्ही दोन्ही बाजूला बघाल, दोन्ही हँड म्हणजे आपल्या राईट किंवा लेफ्ट हँड तुम्ही नदीच्या दोन्ही बाजूला बघाल, तर काय असतात? भरपूर अशी झाडे असतात. दिसतायत आपल्याला, ही नदी दिसती आहे आणि नदीच्या या बाजूला बघा, ही काय आहेत? ट्रीज आहेत की नाही? म्हणजे झाडे आहेत. विथ ट्रीज ऑन ईदर हँड म्हणजे नदी सतत वाहते आहे, अशी वाहताना दिसते आणि तुझ्या दोन्ही लेफ्ट आणि राईट हँडला पण काय असतात? भरपूर असे झाडे असतात. दोन्ही बाजूला झाडे असतात आणि त्या झाडांच्या मधातून काय असते? नदी अशी छान अशी फ्लोट करते, वाहताना दिसते. बघा आपल्याला आता मुलांना, नदी जेव्हा वाहते, नदीच्या दोन्ही बाजूला झाड असतात. हवेमुळे ती झाडाची पाने गळतात आणि ती पाने कुठे वाहतात? नदीमध्ये पडतात की नाही? आणि ते असे फ्लोट होतात. तुम्ही नदी बरोबर बघा, बऱ्याच वस्तू अशा वाहत येताना दिसतात आपल्याला. छोटी छोटी झाडे पण वाहताना दिसतात.
नदीच्या वर आपल्याला झाडांची पाने वाहताना दिसतात किंवा नदीच्या दोन्ही बाजूला निसर्गरम्य वातावरण असतो. हवा आली की पाने गळतात आणि ते नदीच्या प्रवाहाबरोबर ते पाने काय करत असतात, फ्लोट होत असतात, वाहत असतात. बघा काय दिलेलं आहे इथे, ग्रीन लीव्हज अ फ्लोटिंग. तुम्हाला दिसतंय ह्या स्क्रीनवर, हे काय आहे? ही नदी आहे आणि हे काय आहेत? पानं आहेत, झाडाची पानं आहेत. ग्रीन लीव्हज अ फ्लोटिंग. फ्लोटिंग म्हणजेच काय मुलांनो? वाहने. बघा ग्रीन लीव्हज, ग्रीन लीव्हज म्हणजे पाने. म्हणजे ग्रीन म्हणजे हिरवी. हिरवी जी झाडाची पाने आहेत ते काय आहेत? नदीवर आपल्याला तरंगताना दिसतात, फ्लोट करताना दिसतात पाण्याच्या प्रवाहाबरोबर. ते पण आपल्याला वाहताना दिसतात. कॅसल ऑफ द फोम. कॅसल म्हणजेच काय मुलांनो? किल्ले. कॅसल म्हणजे किल्ला. कॅसल ऑफ द फोम. फोम म्हणजे झाग. झाग जे असते पाण्या आपण फेस म्हणतो. झाग किंवा काय म्हणू त्याला? फेस म्हणू. फोम, FOM. फोम म्हणजे फेस किंवा झाग. तर जेव्हा मुलांना नदी वाहते, तुम्ही पावसाळ्यात बघाल असं भरपूर धबधब धबधब असं पाणी व्हायला लागलं, पाण्याचा प्रवाह वाढायला लागला आणि एखाद्या ठिकाणी मग तुम्हाला असं स्लोप जर आला, म्हणजे असं उतार जर आला, तर पाणी असं वाहतो आणि खाली असं त्या स्लोप वरून खाली वाहतो आणि तिथे जमा होतो. तर आपल्याला काय वाटते? पाण्याचे असे जे बुडबुडे असे पांढरे फोम दिसतात, असं फेस दिसते. आणि कवी म्हणतो की ते पाण्याचे जे फोम आहेत, जे गोळे आहेत, ते फेसाचे जे गोळे आहेत, ते एका ठिकाणी असं धबधब असं स्लोप वरून पडून काय झालेले आहेत? त्याचे कॅसल निर्माण झालेले आहेत. म्हणजे फोम, नदी आपल्या प्रवाहाबरोबर अशी फास्ट अशी वाहत येते आणि ती काय करते? त्याच्यापासून फोम तयार होतात, झाग तयार होतो, फेस तयार होतो आणि काय त्यामुळे जणू काही असं वाटते नदीमध्ये कॅसल बनलेले आहेत. फोमचे म्हणजे फेसांचे किल्ले बनलेले आहेत, असे काय वाटते? कवीला असं वाटते. बघा किती सुंदर वर्णन केलेलं आहे. म्हणजे नदी काय करते? ग्रीन लीव्हज म्हणजे नदीचे आपण विविध रंग बदललेले आहेत. नदीचं पाणी असं ब्राऊन आहे. दोन्ही बाजूला असे गोल्डन कलरचं काय आहे? रेती आहे, सँड आहे आणि लेफ्ट आणि राईट हँडला असे सुंदर हिरवीगार झाडं आहेत आणि त्या हिरव्या झाडांचाच काय पानं जे आहेत ते काय करतात? नदीमध्ये पडतात, नदीच्या प्रवाहात आणि ते काय करतात? नदी बरोबर दूरवर असे वाहत जातात आणि जो कॅसल ऑफ द फोम आणि हे वाहत्या पाण्याचंच काय होतं? जर प्रवाह वाढला आणि एका ठिकाणी असं स्लोप येऊन पाणी असं जमा व्हायला लागलं, तर त्याचे फोम तयार होतात पाण्यापासून, फेस तयार होतो आणि त्या फेसापासून असं वाटतं की नदीमध्ये काय बनलेले आहेत? फोमच्या गोळ्यांपासून काय बनलेलं आहे? जणू काही कॅसल बनलेलं आहे. कॅसल म्हणजेच काय? जणू काही किल्ले बनलेले आहेत, असं आपल्याला भास होतो. बघूया पुढे आता पुढची ओळ. बघा आपल्याला फ्लोट होताना दिसतो आहे आणि मग आहे बोट्स ऑफ माइन अ बोटिंग. म्हणजे या छोट्या मुलांनी, तुमच्यासारखा छोटा मुलगा आहे, त्यांनी पेपर बोट बनवलेली आहे. म्हणजे पेपर कागदापासून काय बनवलेली आहे? ही काय आहे? पेपर बोट. एक छोटीशी अशी नाव बनवलेली आहे. बोट म्हणजे नाव. बोट्स ऑफ माइन म्हणजे माझी जी बनवलेली बोट आहे ती काय होत आहे? बोटिंग म्हणजे ती काय करत आहे? माझी जी बोट आहे ती बोटिंग करत आहे, प्रवाहासोबत काय करत आहे? ती पण अशी तरंगत जात आहे. वेअर विल ऑल कम होम. तो म्हणतोय मुलगा की मी तशी पाण्याची छान बोट बनवलेली आहे जी बोटिंग करत आहे. म्हणजे ह्या नदीमध्ये ती अशी वाहताना दिसते, आपल्याला प्रवास करताना दिसते. मग त्याला प्रश्न पडतो की मी इथे पाण्यात तर बोट टाकलेली आहे आणि ती प्रवास पण करते, ती पाण्याच्या प्रवाहासोबत जाते. वेअर विल ऑल कम होम. मग मी ज्या सगळ्या बोटी टाकलेल्या आहेत नदीमध्ये त्या प्रवास करतायत. वेअर विल ऑल कम होम. मग ह्या ज्या सगळ्या बोटी आहेत त्या घरी परत येतील का? घरी परत येतील का? सगळ्या ह्या ज्या बोटी आहेत त्या घरी परत येतील का? हा प्रश्न त्या छोट्या मुलाला इथे पडलेला आहे की बोट्स ऑफ माइन बोटिंग. माझी बोट तर फ्लोट होत आहे, तरंगत आहे, प्रवास करत आहे. वेअर विल ऑल कम होम. त्या कधीतरी म्हणजे असं घरी येतील का? ह्या बोट्स आहेत ह्या तरंगतानी परत घरी येतील का? बघा मग आहे ऑन गोज द रिव्हर अँड आउट पास द मिल. बघा ही जी माझी बोट आहे, ऑन गोज द रिव्हर म्हणजे ह्या रिव्हर म्हणजे ही जी नदी आहे ही काय करत आहे? ऑन गोज द रिव्हर म्हणजे माझी जी बोट आहे ती नदीच्या पाण्यातून काय नदीसोबत ती प्रवाह करत आहे. नदीचा प्रवाह असं असतो ना, म्हणजे ती लांब दूरवर पर्यंत ती नदी पसरलेली असते आणि जात असते. ऑन गोज द रिव्हर. तर माझी जी बोट आहे, माझी जी नाव आहे ती नदी बरोबर वाहताना दूरवर जात आहे आणि नदी खूप दूर दूर जात आहे, वाहत आहे
आणि त्याच्याबरोबर माझी बोट सुद्धा नदी बरोबर वाहत आहे. अँड आउट पास द मिल, आणि ही जी नदी आहे वाहता वाहता कुठे गेलेली आहे? मिल. मिल म्हणजे एखाद्या कारखान्याच्या मिल म्हणजे कारखाना. अँड आउट पास द मिल म्हणजे कारखान्याच्या पलीकडे सुद्धा ही काय गेलेली आहे? नदी वाहत वाहत गेलेली आहे. आणि त्याबरोबर माझी बोट पण गेलेली आहे. अवे डाऊन द व्हॅली, अवे डाऊन द हिल. म्हणजे व्हॅली म्हणजेच काय? दरी. आता तुम्ही बघाल नदी वाहता वाहता ती अशी दरी खोऱ्यातून, पर्वतामधून अशी कुठूनही वाहत ती काय येते? खालीपर्यंत अशी येत असते. म्हणजे तिचा प्रवाह असे कुठच्या कुठ्या ठिकाणी प्रवास करून जाते. अवे डाऊन द व्हॅली म्हणजे व्हॅली म्हणजे ही जी नदी आहे ही व्हॅलीतून म्हणजे काय येते? दरीतून खाली कोसळते. अवे डाऊन द व्हॅली म्हणजे ही जी नदी आहे तर अशी काय आहे? अशी दरीतून खाली येते, खाली कोसळते. अवे डाऊन द हिल, आणि जे असे मोठमोठे हे जे असे पर्वत आहेत, हिल म्हणजेच काय मुलांनो? जे पर्वत आहेत. व्हॅली म्हणजे दरी आणि पर्वत. अशा मोठमोठ्या पर्वतातून ती काय येते? नदी येते, आणि अशा दरीमधून काय येते? ती खाली अशी कोसळते, खाली येते. म्हणजे नदीचा प्रवास व्हॅलीमधून होतो, म्हणजे दऱ्यातून होतो, दरीतून ती खाली येते. अवे डाऊन द हिल, आणि मोठ्या पर्वतामधून पण काय होते? ती जी नदी आहे ती खाली येते. अवे डाऊन द रिव्हर, अवे डाऊन द रिव्हर म्हणजे नदी परत अशी खाली येताना दिसते. अवे डाऊन द रिव्हर नदी खाली येते. 100 माइल्स ऑफ मोर म्हणजे नदी असं दरी खोऱ्यातून, पहाडातून प्रवास करता करता ती खूप दूरवरपर्यंत अशी वाहत जाते. 100 माइल्स ऑफ द मोर म्हणजे ती 100 माइल्स, 100 किलोमीटर पेक्षा पण, 100 किलोमीटर पेक्षा पण काय, माइल्स पेक्षा पण काय असते? 100 माइल्स पेक्षा पण ती काय आहे? त्याच्याही पेक्षा खूप दूरवरती वाहताना आपल्याला दिसते. म्हणजे नदीचा प्रवास हा काय असतो? खूप लांब असतो. ती दरी खोऱ्यातून, पहाडातून अशी वाहत जाते आणि अशी कितीतरी दूरवरती काय वाहताना दिसते. 100 मिल्स ऑफ मोर, त्याही पेक्षा जास्त वाहताना आपल्याला दूरवर जाताना दिसते. मग बघा, तर कवी म्हणतो अदर लिटिल चिल्ड्रन म्हणजे तो म्हणतो की या प्रवाहातून माझी बोट तर अशी प्रवास करते, माझी बोट पण अशी दरी दरी खोऱ्यातून म्हणजे नदी जिथून तिथून वाहते, तिथून तिथून माझी बोट पण प्रवास करते मी बनवलेली. अदर लिटिल चिल्ड्रन, बघा तर नदी काय असते? वेगवेगळ्या प्रदेशातून, वेगवेगळ्या गावातून, वेगवेगळ्या शहरातून फ्लोट होते, वाहताना दिसते. तर इथे कवी म्हणतो अदर लिटिल चिल्ड्रन म्हणजे बघा, जसं आता आपण या ठिकाणी आपल्या गावातून जर नदी बोट सोडली तर ती काही प्रदेशावर, काही अंतरावर जाऊन ती जी बोट आहे दुसऱ्या गावी पोहोचते किंवा सिटीमध्ये जात असेल, तर तिथे जे दुसरी मुलं खेळत असतात, दुसरी मुलं नदीच्या किनारी पण आपली अशी बोट बनवतात किंवा तिथे खेळत असतात. अदर लिटिल चिल्ड्रन म्हणजे दुसरी जी छोटी मुलं आहेत, दुसऱ्या गावातली किंवा दुसऱ्या प्रदेशातील, शाल ब्रिंग माय बोट्स अशोअर म्हणजे माझी ही जी वाहणारी बोट आहे ही अशी वाहत वाहत नदीसोबत, नदीच्या प्रवाहासोबत आलेली आहे, अशी दूरवर आलेली आहे. आणि अदर चिल्ड्रन म्हणजे ही जी दुसरी मुलं आहेत, दुसऱ्या गावातली किंवा दुसऱ्या दुसऱ्या प्रदेशातली जी मुलं आहेत, शाल ब्रिंग माय बोट्स अशोअर, अशोअर म्हणजे मुलांनो नदीचा किनारा. तर ही माझी बोट वाहत नदीचा किनारा, तर ही माझी बोट जी अशी वाहत आलेली आहे, तर ही दुसऱ्या प्रदेशातली जी छोटी मुलं आहे, शाल ब्रिंग माय बोट्स अशोअर म्हणजे ती माझी बोट अशी नदी किनाऱ्यावर आणतील का? शाल ब्रिंग माय बोट्स अशोअर म्हणजे ती पण माझी बोट अशी घेऊन ती नदी किनाऱ्यावर आणतील का? तर बघा इथे दिसलेलं आहे एक छोट्याशा मुलाचं इथे इमॅजिनेशन आहे, की तो त्याच्या कल्पना शक्तीने कसा विचार करतो, की मी एक बोट बनवलेली आहे, ती नदीत टाकलेली आहे, ती नदीच्या प्रवाहाबरोबर प्रत्येक प्रदेशातून प्रवास करते आहे, आणि कवी म्हणतो की त्या माझ्या बोट घरी कधी परत येतील का? आणि जर त्या परत आल्या नाही पण त्या अशा वाहता वाहता दुसऱ्या प्रदेशात गेल्या, तर त्या दुसऱ्या प्रदेशातली माझ्यासारखी जी छोटी छोटी मुलं आहेत, ती माझी जी बोट आहे, ती नाव आहे, ती अशी किनाऱ्यावर आणून ठेवतील का? म्हणजे किनाऱ्यावर आणतील का? म्हणजे माझी जी बोट आहे ती दुसऱ्या मुलांना मिळेल आणि ती काय माझी बोट अशा किनाऱ्यावर आणून लावतील. तशी सुंदर इमॅजिनेशनची अशी पोएम होती, की याच्यात आपल्या निसर्गाचं छान वर्णन केलेलं आहे. सुंदर सुंदर अशा उपमा वापरलेल्या आहेत, शब्द वापरलेले आहेत. म्हणजे तपकिरी गोल्डन सॉरी ब्राउन ब्राउन रंगाची नदीचं म्हणजे पाण्याचं वर्णन केलेलं आहे. सोनेरी रंगाची वाळू म्हणजे सँड आहे. हिरवीगार ग्रीनरी झाडं आहेत आणि त्याची जी बोट आहे ती दरी खोऱ्यातून, व्हॅलीतून अशी
प्रवास करते आहे आणि नदी खूप माइल्स म्हणजे खूप दूरवर निघून गेलेली आहे पलीकडे म्हणजे, आणि खूप दूरवर जाऊन त्याला प्रश्न पडतो, मग नदी समुद्राला मिळते, मग आपली बोट पण समुद्राला मिळेल का, की आपली बोट कधी घरी परत येईल का, की दुसऱ्या प्रदेशातील जी मुलं आहेत, दुसऱ्या गावातील जी मुलं आहेत, की नदी त्यांच्या प्रदेशातून वाहते, तर तिथली मुलं माझी बोट अशी किनाऱ्यावर आणतील का. असं सुंदर वर्णन मुलांनो, वेअर गो द बोट्स म्हणजे बोट कुठे कुठे जाते, कुठे जाते, इथे या कवितेमध्ये असं सुंदर वर्णन केलेलं आहे. तर मुलांनो, ही जी कविता आहे ही आपण काय केलेली आहे, एक्सप्लेन केलेली आहे, मी छान समजावून सांगितलेली आहे आणि आपण गायली सुद्धा आहे. तर मुलांनो, या कवितेमध्ये काय आहेत, जे वर्ड्स मिनिंग्स आहेत म्हणजे कवितेमध्ये जे शब्द आलेले आहेत, मी तुम्हाला तसे शब्दांचे अर्थ एक्सप्लेन करताना लिहून पण दिलेले आहेत. पण परत काय करूया आपण इथे, ते जे आहेत, जे वर्ड मिनिंग आहेत ते काय करूया आपण इथे एक्सप्लेन करूया. तर बघा याच्यात कुठले-कुठले शब्द आलेले आहेत. फ्लोटिंग, फ्लोटिंग आहे, कॅसल आहे, फोम आहे आणि परत अशोअर आहे. तर हे बघा शब्दाचे अर्थ आपण जाणून घेऊया. बघा फ्लोटिंग, पहिला आहे फ्लोटिंग, FLOATING फ्लोटिंग किंवा अफ्लोट म्हणजे काय, तरंगणे किंवा तरंगणारी. फ्लोट करणे म्हणजे मुलांनो वाहने. आपण एखाद्या नदीच्या पात्रात किंवा नदीत काही कुठल्या अशा वस्तू तुम्ही सोडल्या तर त्या काय करतात, ते फ्लोट करतात म्हणजेच काय, त्या वाहतात. आता बघा कॅसल, CASTLES कॅसल म्हणजेच काय मुलांनो, किल्ला किंवा राजवाडे. तर इथे काय सांगितलं होतं आपल्या पोएममध्ये, की नदी च्या प्रवाहाबद्दल वाहताना जो फेस तयार होतो, जो फोम तयार होतो आणि ते काय वाटतं जणू काही कॅसल म्हणजेच फोमचे किल्ले बनलेले आहेत असं आपल्याला भास होतो. तर कॅसल म्हणजेच काय इथे किल्ला आणि FOAM फोम म्हणजेच काय मुलांनो, काय होते, फेस. आता बघा फोम कुठल्या-कुठल्या गोष्टीपासून, तुम्ही अंघोळ करताना साबण वगैरे असे चोळतात त्याच्यापासून पण फोम तयार होतो. कपडे धुण्याच्या साबणीपासून पण फोम तयार होतो. तर इथे पाण्याचं फेस म्हटलेलं आहे म्हणजे पाणी जर वाहत येताना तिथे ते साचलेलं असेल आणि एखाद्या स्लोप वरून खाली पडत असेल आणि तिथे तो तो उसळत असेल तर त्याच्यापासून असं फोम तयार होतो, फेस तयार होतो. बघा मग काय मुलांना, अशोअर, ASHORE अशोअर म्हणजेच काय, किनारा. जो नदीचा किनारा असतो दोन्ही बाजूनी, बँक ऑफ रिव्हर, बँक पण म्हणतात नदीच्या किनाऱ्याला, आणि दुसरा शब्द कुठला आहे, अशोअर. ASHORE अशोअर म्हणजेच काय, किनाऱ्यावर म्हणजे नदीचा किनारा. तर अशा प्रकारे मुलांनो ही जी पोयम आहे, वेअर गो द बोट्स म्हणजे नाव, बोट्स ज्या आहेत, नाव आहेत त्या कुठे जातात, ही स्टीव्हनसनची पोएम होती. ती काय केलेली आहे, आपण अभ्यासलेली आहे आणि याचं जे स्पष्टीकरण आहे ते आपण अभ्यासलेलं आहे. तर मुलांना तुम्ही ही जी कविता आहे, तुम्ही नक्की ही कविता काय करा, लर्न करा. कारण आपल्याला कवितेच्या ओळी पूर्ण करा वगैरे परीक्षेत असा प्रश्न येतो. त्यासाठी पण महत्वाचं आहे किंवा जेव्हा तुमची ओरल असेल, तेव्हा पण आपल्याला कविता काय गाऊन दाखवावी लागते. त्यासाठी पण तुम्ही ही प्रिपेअर करा. तर अशा प्रकारे ही सुंदर अशी कविता आपण अभ्यासलेली आहे मुलांनो. आय होप तुम्हाला समजली असेलच. आता आपण बघूया जो नेक्स्ट चॅप्टर आहे ते आपण आता यानंतर अभ्यासूया. धन्यवाद.